आई आई काय झालंय? काय नाही रे, तुम्ही लहान असताना कसं सतत माझ्या बरोबर असायचा. आता मोठे झालात त्यामुळं तुमचं विश्व वेगळं झालंय, त्यामुळे जरा एकटेपणा जाणवतोय. हा तुझाच प्रॉब्लेम नाहीये, जगातल्या सगळ्या आई लोकांचा हा प्रॉब्लेम आहे. त्याचं कारण माहितीये तुला? कारण तुझं विश्व आधी पप्पा होते, नंतर आम्ही झाल्यावर आम्ही झालो. त्यामुळे तू तुझं दुसरं असं काही बघितलंच नाही. सगळं विश्वात आम्ही फक्त, त्यातच तू गुंतून राहिलीस. आता कसं झालंय, आम्ही आमच्या विश्वात जाणार हे तुला पण माहितीये, त्याला पर्याय पण नाही. त्यामुळे ना तुला तुझं विश्व बनवलं पाहिजे. मी तर म्हणतो तुझ्यासारख्या सगळ्या आईंनी एकत्र येऊन ना आईचं असं विश्व बनवलं पाहिजे, ज्या विश्वात ना आईनं घरच्यांपेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे. तिचे मित्रमैत्रिणी, तिच्या आवडीनिवडी, तिला जे आवडतं ते असं सगळं करावं. त्यात ऍक्टिव्हिटीज असाव्यात, तिच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी असाव्यात, पण ते विश्व फक्त आईचं असावं. कारण मला वाटतं की आईनं जोपर्यंत स्वतःचं विश्व निर्माण करणार नाही ना, तोपर्यंत आईची किंमत आहे ना बाकीच्यांना पण कळणार नाही. तुला काय वाटतं? बरोबर आहे? बरोबर आहे. करशील तुझं विश्व? प्रयत्न करीन. आईचं विश्व निर्माण करूया.